उपस्थित आहेत इथे आणि त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊयात। मुंबईत कुठे कशा प्रकारे मतदान सुरू आहे ते उदय जाधव आपल्यासोबत आहेत, राहुल झोरी, ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेत, सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेत। उदय, कोणत्या भागात आता उभा आहे आणि कशा प्रकारचा मतदानाचा प्रतिसाद मिळतोय? मिलिंदजी, मी आता दादर भागामध्ये आहे। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा येतो, मुंबईचा मध्यवर्ती भाग आहे आणि या ठिकाणी सकाळपासूनच मतदारांनी जी आहे रांग लावलेली आहे। मोठ्या संख्येने मतदार जे आहेत मतदान करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण इथे माझ्या मागे पाहत असाल, बालमोहन विद्या मंदिर आहे, प्रसिद्ध शाळा आहे आणि या शाळेमध्ये मोठ्या संख्येने दादरकरांनी मतदानासाठी लाईन लावलेली आपल्याला पाहायला मिळते। दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा जर एकूण आपण आढावा घेतला तर सकाळी 11 वाजेपर्यंत जवळपास 20% मतदान जे आहे ते झालेले आहे। दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदान जे आहे ते दादर माहीम पट्ट्यामध्ये झालेलं आहे आणि आपण पाहतो आता दुपारची वेळ आहे, ऊन देखील आहे, गरम देखील होत आहे, मात्र तरी देखील मतदारांनी मोठ्या संख्येने इथे मतदानासाठी आपला हक्क बजावण्यासाठी इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत 84 वर्षांच्या आजीबाई आहेत, त्या देखील इथे त्यांनी मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। आजी, तुम्ही मतदान जे आहे ते केलेलं आहे, आपण इथे पाहू शकतो त्यांनी मतदान करायला आलेले आहेत आणि तरुणांना लाजवेल असं त्यांनी उत्साह जो आहे तो दाखवलेला आहे। सर्वांनी मतदान केलं पाहिजे आणि आपला हा हक्क जो आहे, आपलं नागरिक असल्याचं जे कर्तव्य आहे ते बजावलं पाहिजे। आजी, काय सांगाल, तुम्ही किती वर्ष सातत्याने मतदान करताय? 83। अच्छा, तुम्ही काय सांगा, त्यांच्याबद्दल तुम्ही सांगा किती वर्ष ते मतदान करतात? आज 30 वर्ष ऑलमोस्ट, ती म्हणजे 83 इयर्स ओल्ड आहे ती आणि आज आम्ही खास त्याच्यासाठी नागोठण्याहून आलोय। ती म्हणाली कारण मला वोटिंग करायचं आहे म्हणून, तर त्यामुळे आज सकाळी आम्ही 7 वाजता निघालोय आणि इकडे आज वोटिंगला आलोय। आणि तिने 30 वर्ष BRC मध्ये जॉब केलेला आहे आणि ती एकदम ऍक्टिव्ह मेंबर होती लोकाधिकार समितीची, तर त्यामुळे तिला त्याचा खूप अभिमान आहे। दादरकर हक्काने मतदान करायला आलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात। आजी, खरंच तुम्ही खूप चांगला उत्साह दाखवलात आणि आता आराम करा, दुपार झालेली आहे आणि आता आपण इथे पाहू शकतो 84 वर्षाच्या आजीबाईंनी रायगड जिल्ह्यातून येऊन मतदानाचा हक्क बजावला। तुम्ही घराबाहेर पडा, मतदान करा। एक मोठी